आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मी मुंबई भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते डॉक्टर योगेश दुबेजी, मंगेश माने आणि बाकी असंख्य आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते इथे एकत्रित आलेले आहेत। हजारोच्या संख्येने आदिवासी बंधू भगिनी एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने आदिवासी दिवस साजरा करतात। थोडासा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात परमिशनचा घोळ झाला होता आणि आम्ही फॉरेस्ट ऑफिसर अनिताताई पाटीलना भेटलो। त्याने आमच्याशी खूप चांगल्या पद्धतीने बोलणं केलं। त्यांचंही म्हणणं होतं का बाबा इतके वर्ष परमिशन मागितलं नाही लेखित आणि या वर्षी मागितल्यामुळे कोर्टाचे केसेस सुरू आहेत। आरटीआय ॲक्टिव्हिस्ट एकदम जागरूक असतात आणि म्हणून लेखित परमिशन दिलं तर एक नवीन अडचण निर्माण होऊ शकते, म्हणून तसं न करता त्या लोकांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचा कार्यक्रम करावा। आम्हाला काही प्रॉब्लेम नाही। ते डीजे वगैरे जे वाजवतात ते वाजवू नका, कारण इथे काही गोष्टींचा बंदी आहे। आणि मग या सर्व गोष्टी मी आदिवासी समाजातल्या लोकांच्या डोक्यातही घातलं, कारण रस्त्याच्या पलीकडे आपण जे करू शकतो त्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात करू शकत नाही कायद्याच्या अडचणीमुळे। परंतु एकूणच दिवसाच्या वेळी आदिवासींना आपल्या पारंपरिक पद्धतीने कोणताही सण असो ते साजरा करण्यासाठी काही अडचण नाही, काही बंधन नाही आहे। हाजी कोणासाठी? आदिवासी समाजासाठी सरकारच्या माध्यमातून खूप काय करण्यात येतंय। गेले अनेक वर्षापासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या आदिवासींना सर्वांना एकत्रित येऊन त्यांच्या जीवनमानात एक बदल येईल अशा प्रकारचा प्रयत्न केला। ग्राउंड प्लस वनचा 550 फुटाचा घर देण्यासाठी जागाही सर्व आम्ही एकदम समतोल केलं होतं, परंतु अनेक वर्ष प्रयत्न करून ते त्या लोकांनी मान्य नाही केलं। आता गोरेगावला आरे कॉलनीमध्ये 90 एकर जागा त्यांच्यासाठी आरक्षित केलेली आहे। आता ते आदिवासी समाजाचे नेते आणि सर्व मिळून कसा काय त्याच्यातून मार्ग काढतात ते बघूया आपण। राम नाईकजी पासून हेमेंद्रभाई मेहताजी असो, मी आमदार असताना मी, त्यानंतर प्रवीण दरेकरजी, आता प्रकाशदादा सुर्वेजी, आमचे आत्ताचे खासदार पियुष गोयलजी, हे सर्व लोक सरकारच्या नियमाप्रमाणे त्यांना जे मदत करता येईल ते मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत।